मराठा आंदोलनाचा मोठा विजय, खोपोलीत शिंदे गट शिवसेनेने केला पेढे वाटून आनंद साजरा। गावची खबर न्यूजने या आनंद उत्सवाचा घेतलेला हा वृत्तांत। मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे। आज पहाटे त्यांचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहे। मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे। यामुळे शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडल्याने सर्व सकल मराठा समाज बांधव यांमध्ये आनंद असताना खोपोली शहर शिंदे गट शिवसेनेच्या वतीने हा आनंद उत्सव खोपोली शहरातील शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी विधानसभा प्रवक्ते ॲडव्होकेट अमोलराजे बांदेल पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील, राहुल गायकवाड, राजू गायकवाड, रुपेश देशमुख, विवेक पाटील, सचिन गुरसाळ, हरेश काळे, अनिल मिंडे, चंदू फावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। सरकार योग आज आमच्या मराठ्यांसाठी आलेला आहे। गेले 4.5 वर्षाची मेहनत मनोज जरांगे पाटलांनी जी घेतली आणि त्यांना जेवढा अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज त्याचं फळ हे आज आपल्याला वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन सर्व मराठ्यांच्या साक्षीने आज आम्हाला मराठा आरक्षण मिळवून दिलं। त्यांनी सगळ्या काल अहवाल जो सादर केला आणि त्याचं आज फळीत म्हणजे इतक्या दिवसाचं फळीत आज आम्हाला मिळालेलं आहे। याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातला मराठा खूप आनंदी आहे आणि आज त्याचाच भाग म्हणून आज आम्ही इथे सर्व खोपोली शहर शिवसेना आणि सर्व मराठी बांधव एकत्र येऊन आम्ही आजचा दिवस आज उत्साहात साजरा करतोय। आज आम्हाला अभिमान वाटतो, आम्ही मराठी आहोत, आमचा मुख्यमंत्री मराठा आहे आणि मनोज जरांगे पाटलांना आम्ही सर्वांनी एकत्र साथ देत आज हा आमच्या मराठा योद्धाचाही विजय झालेला आहे। एवढंच मी हे बोलू शकतो। आजचा दिवस आमच्या मराठा बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आणि सुवर्ण क्षण आलेला आहे। आजचा दिवस जो आहे 27 जानेवारी हा धर्मवीर आनंदीगे साहेबांची जयंती आणि त्यांचेच शिष्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज मराठा आरक्षण जाहीर केलेलं आहे। माननीय मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष होता, यांनी केलेला संघर्ष या सर्वांना आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्हा सर्वांना त्या गोष्टीचा खूप आनंद होत आहे। आम्ही देवाचरणी एकच प्रार्थना करतोय, हे जे छगन भुजबळ आमच्या विरोधामध्ये मीडियावर जे बोलतायत त्यांना देवाने सुबुद्धी देवो आणि मराठ्यांच्या मागे त्यांनी लागू नये। जर मराठ्यांच्या मागे लागला तर यांना पलटा भुई होईल अशी आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांच्या वतीने। दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदला जाईल असाच हा आजचा दिवस म्हणावा लागेल। गेली 50 वर्षाचा लढा मराठ्यांचा त्याला आज यश येताना कुठेतरी दिसतंय आणि यश आलेलं आहे। आज सकाळी वाशीच्या सभेमधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशातला मराठा आज खऱ्या अर्थाने दिवाळी दसरा साजरा करतोय। इतक्या वर्षाची प्रतीक्षा, अनेकांचे बलिदान, अनेकांचा इतक्या वर्षाचा संघर्ष अण्णासाहेब पाटलांपासून त्या अगदी फडतरांपर्यंत इतक्या लोकांचे बळी गेल्यानंतर आमच्या महिला भगिनींची कुंकू पुसल्यानंतर इतक्या वर्षाच्या संघर्षाला एक योद्ध्याच्यामुळे यश मिळालंय। महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अलीकडे दसरा मेळाव्यात दिलेला शब्द, मराठ्यांना दिलेला शब्द अखेर त्यांनी पूर्ण केला। बोले त्याच्या चाले त्याची वंदावी पावळे अशीच राज्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे। आम्ही सगळे शिवसैनिक सकल मराठा बांधव खोपोली शहर रायगड जिल्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांचे शतशः आभारी आहोत। त्यांच्यामुळे आज मराठ्यांना हा सोन्याचा दिवस पाहायला मिळतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.